महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महिलांवरील अत्याचाराविरोधात बोईसरमध्ये काळे कपडे परिधान करून महिलांनी काढली मूक रॅली। बोईसरच्या महिलांनी मोठ्या संख्येने बोईसरच्या हार्मनी कॉम्प्लेक्स ते बोईसर रेल्वे स्थानकापर्यंत पायी मूक रॅली काढली। या रॅलीचे नेतृत्व बोईसरच्या सौभाग्यवती भावना विचारे करत होत्या। त्या म्हणाल्या की केवळ कोलकाता येथील महिलांवरील अत्याचाराविरोधात ही मूक रॅली काढत नाही, तर बोईसरपासून ते भारतातील इतर कोणत्याही राज्यात महिलांवरील अत्याचाराविरोधात रॅली काढली। तेथे कोणतेही सरकार सत्ताधारी असले तरी महिलांना सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत कायद्यात शिक्षेमध्ये सुधारणा व्हायला हवी। जोपर्यंत महिला असुरक्षित राहणार आहे, तुम्हाला सांगतो की देशभरात महिलांच्या छेडछाडीच्या अनेक घटना समोर येत आहेत। कोलकाता, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र यासह देशाच्या विविध भागांमध्ये महिलांची छेडछाड तसेच हिंसाचार आणि खुनाच्या घटना बातम्यांमध्ये दिसत आहेत। या संदर्भात देशभरातून अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत। बोईसरमध्येही काळ्या पोशाखात महिलांनी हातात फलक घेऊन बोईसर बस डेपो ते हार्मनी मार्गे बोईसर रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढला। बोईसर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर बोईसर पोलिसांना निवेदन देण्यात आले। यावेळी भावना सुधीर विचारे यांच्यासह प्रीती समीर मोरे, कविता उमेश राऊत, वर्षा तिवारी, संजुक्ता चक्रवर्ती, कविता शारदा, रिया पिंपळे, बलविंदरजी, वंशिका तिलवानी, अलका ठाकूर, हर्षदा ठाकूर आदी महिला मूक मोर्चात सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी आशात बिशे, बोईसर, पालघर। अगदी आमच्या सगळ्या निर्भयांना प्रथमतः आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय। इथे ज्या सगळ्या उपस्थित आहेत हा आम्ही सगळ्या भगिनी माता आहोत। आमची फक्त एकच कळकळ आहे, आत्ता जे अगदी घडत चाललेले पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय संवेदनशील आणि मन सुन्न करणाऱ्या अशा घटना सतत वारंवार घडत आहेत आणि या घटनेसाठी प्रत्येकाच्या मनामध्ये आक्रोश आहे प्रत्येक भगिनीचं की कुठेतरी आम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टीने एक मातेचं पाऊल सुरक्षितच्या दृष्टीने आपल्या मुलींसाठी असावं, ही एक संवेदना, ही एक भावना इथे आहे। त्याच्यासाठी आम्ही अगदी एक छोटासा एक ग्रुप तयार केला। अगदी 2 दिवसामध्ये सगळ्यांनी या गोष्टीला अगदी भरघोस असा पाठिंबा दिला। सगळ्या भगिनींनी आपली मतं व्यक्त करून इथे सगळ्याजणी आम्ही एक मूक मोर्चा काढतो। ही एक भावपूर्ण सगळ्या निर्भयांना श्रद्धांजली असून आम्ही हे निवेदन पुढे SP साहेबांकडे, कलेक्टर साहेबांना, महिला आयोगाला आणि पुढे अगदी म्हणजे रुपाली चाकणकर मॅडमपासून ते राजकीय जरी त्याचा आधार घ्यावा लागला तरी सुद्धा ह्या कायद्यामध्ये, ह्या जे कायद्याची जी तरतूद आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल व्हावा आणि शासनाला आम्ही हे निवेदन देत आहोत की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये निवेदनामध्ये आम्ही हे जाहीर केलेलं आहे की जे अपराध करणारे व्यक्ती आहे त्याचा वयाचं, त्याच्या मानसिकतेचं, त्याच्या कुटुंबाच्या सहानुभूतीचा या कायदेशीर पळवाटांना कुठेही आधार न देता कठोरातली कठोर जाहीर चौकामध्ये तुम्ही शिक्षा दिली पाहिजे आणि मरेपर्यंत फाशी, हेच कायद्यामध्ये बदल घडणं अतिशय गरजेचं आहे। हेच आजच्या घडीला आम्ही सगळ्या उपस्थित सगळ्या महिलांचं निवेदन आहे। आम्ही इथून अगदी शांततापूर्वक मूक रॅली काढत आहोत आणि आम्ही आमचं पुढचं हे इथे बोईसर रेल्वे स्टेशन येथे आहोत। इथे उपस्थित सगळ्या ज्या महिला आहेत ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय किंवा कोणाचं वैयक्तिक असं कुठलंही स्वार्थ नाही आहे। फक्त ह्याचं हे आमची जी रॅली आहे ही मूक रॅली आहे। ही रॅली आहे ही एका मातेचं आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।